बांधवांनो, माझी इच्छा नसली तरीही 95% महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष काढायचा निर्णय घेतलेला आहे। म्हणून एकट्या शिवा संघटनेचे नाही तर ओबीसी समाजाच्या 16 संघटना पक्षामध्ये आपल्या सोबत आहेत। मग त्यामध्ये मराठा आहेत, धनगर आहेत, मातंग आहेत, बौद्ध आहेत किंवा गौंडी आहेत, चर्मकार आहेत, वेगवेगळ्या समाज संघटना। नाथपंथी एक संघटना आहे मोठी, बाबा जाधव ठाण्याचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। या सगळ्या लोकांशी माझं बोलणं झालंय। अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन भाऊ साठे हे आपल्यासोबत यायला तयार आहेत। मधुकरराव कांबळे अनेक लोक यायला तयार आहेत। जय मल्हार क्रांती संघटना, जिचं जुन्नरमध्ये मुख्य कार्यालय, पुण्यामध्ये मोठी संघटना धनगर समाजाची बी। अखिल गुरव समाज कोकणातली गुरव समाजाची संघटना, कुणबी समाजाची संघटना, त्यांच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षासोबत माझं बोलणं झालंय। मित्रांनो, कुठल्याही निर्णयाला घाई करत नाही। तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 2014ला तुम्ही सांगितलं होतं पक्ष काढा, उद्या 24 येतोय। 10 वर्ष मी संयम पाळलाय, पण प्रस्थापित पक्षांना आमची जर कदर नसेल, प्रस्थापित पक्षांना जर आमची किंमत नसेल, तर 18 पगड बहुजन ओबीसींना सोबत घेऊन या ठिकाणी मी आज नवीन पक्षाची घोषणा करतो। त्या पक्षाचं नाव आहे शिवा जनशक्ती पार्टी। त्या पक्षाचं नाव आहे शिवा जनशक्ती पार्टी। धन्यवाद। थोडं थांबा। धन्यवाद। थोडं थांबा, 2 मिनिटं थांबा। बांधवांनो, 2 मिनिटं थांबा। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आज मी जरी पक्षाची अधिकृत घोषणा केली असली,
2 महिन्यापासून चर्चा चालू आहे। आपले काही पदाधिकारी कर्नाटकात, ऐका ना बाबांनो, ऐका ना थोडं ऐका, थोडं थांबा। कर्नाटक राज्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये बेंगलोरला सुद्धा उमाकांतप्पा सेटे, संतोष केंगणाळकर, महांतेश पाटील आणि शैलेश जक्कापुरे यांच्या सोबत बेंगलोरला बैठक झाली। बेंगलोर मधले 6 माजी आमदार आणि अनेक संस्था चालक आपल्या पक्षामध्ये यायला तयार झालेत। त्यांनी 15 आमदार निवडून आणण्याचा निर्णय केलेला आहे। कर्नाटक राज्यामध्ये शिवा जनशक्ती पक्षाच्या वतीनं विधानसभेची निवडणूक लढवून 15 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी बेंगलोरच्या बैठकीत घेतलेली आहे। त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार आम्ही उभा करणार आहोत। आणि त्याला जोडून उद्याच्या 20 फेब्रुवारीला ठिकाण कळवलं जाईल डॉक्टर वाय सोनटक्के साहेबांकडून। मुंबईमध्ये वेगवेगळ्या ओबीसीच्या 16 संघटना आणि आपले काही प्रमुख लोक ज्यांची इच्छा आहे त्यांनी त्या बैठकीला यायचं। या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, महाराष्ट्राची कार्यकारिणी सगळ्या ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण 20 फेब्रुवारीला करणार आहोत। आणि दिल्ली कमिशनकडे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनकडे शिवा जनशक्ती पार्टी या पक्षाचं रजिस्ट्रेशन आपण करणार आहोत। त्यासाठी ज्यांची इच्छा असेल त्यांनी लागणारी कागदपत्र घेऊन 20 फेब्रुवारीच्या अगोदर संपर्क करावा असं नम्र आवाहन करतो। आणि सगळ्यांचं जाहीर अभिनंदन करून जबाबदारीनं शिवा जनशक्ती पक्षाचा, शिवा जनशक्ती पार्टी